नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रंगतदार आणि मजेचा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो. आणि त्यामध्ये आता ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून आता इकडे जयच्या कंपनीत सगळा काही घोळ झालेला असतो आणि जयच्या हातातून नवीन प्रॉडक्टच्या लॉन्चिंगसाठी जो प्रोजेक्ट केलेला असतो ऐन वेळेस तो प्रोजेक्ट आता फेल झालेला असतो आणि तसेच डोक्याला हात लावत शर्वरी घरी येते. तर तेवढ्यात मयू म्हणते की ताई, मला ना इंग्लिशमध्ये कविता लिहायची मला मदत कर ना. तर आता शर्वरी म्हणते की मला काहीही सांगू नकोस, एकदम आहे मी आणि मला डोकंच नाही आहे, युजलेस आहे मी. आता शर्वरीचं ते बोलणं ऐकून सगळेजण अवाक होतात. पामा तिथे येते आणि म्हणते काय झालं आहे आणि एवढी चिडचिड का करतेस. आणि पामा म्हणते ऑफिसमध्ये काय झालं. शर्वरी म्हणते की काही नाही. पामा म्हणते की तुझ्या चेहऱ्यावरून सगळं काही कळतंय, असं उदास बसू नको ग. पामा म्हणते स्वामी आपल्या पाठीशी आहे, तेच तुला मार्ग दाखवतील. आणि स्वामींच्या कृपेने जिच्या पाठीमागे आईचा आशीर्वाद असतो ना, तिचं सगळं काही भलं होतं, असे आता पामा बोलते. आणि इकडे आता मयूला शर्वरी इंग्लिशमध्ये आता कविता लिहून देते आणि ती कविता लिहून देत असताना लगेच आता शर्वरीच्या डोक्यात एक आयडिया येते. आणि इकडे आता तेजू जयवर भडकते आणि तेजू जयला म्हणते की ती राज्याध्यक्ष आपली ब्रँड ॲम्बॅसिडर आहे आणि ऐन वेळेस तिने नकार कसा दिला जय. आणि तेजू म्हणते की डू यू अंडरस्टँड जय, आपल्याकडून काय चुकलं तुला कळतंय का. आणि तेजू म्हणते की एवढा मोठा लॉन्च आपण पहिल्यांदा करत नाहीये जय, आणि आपण कुठेतरी एक्सपिरियन्समध्ये चुकलोय, नक्कीच आपल्याकडून काहीतरी कमी पडलंय. आणि असा प्रॉडक्टच्या लॉन्चिंग आपण अनेक वेळा केलं आहे आणि यासाठी आपण एक्सपिरियन्स माणसं वापरलीत. आणि तेजू म्हणते की त्यासाठी मी तुला म्हणत होते की या प्रोजेक्टसाठी एज्युकेशन आणि एक्सपिरियन्स असणारी मुलगी तू हँडल कर. पण काय नाव त्या मुलीचं, शर्वरी परब. त्या शर्वरी परब बिरबला ना हे काही जमणार नाही. मी तुला अगोदरच सांगितलं होतं पण तू माझं ऐकलं नाही जय. पण तुम्हाला काय म्हटला की ती गुड गर्ल आहे, हार्डवर्किंग मुलगी आहे, टॅलेंटेड मुलगी आहे, तिला जमेल. पण काय झालं. आणि तुम्हाला म्हटला होता माझ्यावर विश्वास ठेव, तुझ्या विश्वासाचं काय करायचं. आणि पहिल्यांदा आपण तोंडावरती पडलोय जय. आणि जय म्हणतो की पहिल्यांदा असं घडलं, आय एम सॉरी आई. तर आता तेजू म्हणते की सॉरी म्हणून काय उपयोग आहे, वाढव आता आईशी. आणि लगेच आता तेजू ती फाईल दाखवत म्हणते की हे जे प्रॉडक्ट आहे ना, काय ते अमृतधारा, याचं डिस्ट्रीब्युशन कोण करणार होती, ती अहिल्या किर्लोस्कर. आणि यामध्ये इन्व्हेस्टमेंट कोणी केली होती, तर राधिका सुभेदार. अरे बिझनेसमध्ये ना, मराठी बिझनेसमध्ये खूप मोठी नावं आहे ती. आणि इकडे आता तेजू म्हणते की या सगळ्यामध्ये आपलं नुकसान होणार आहे, त्या आगाऊ टिकलीचं नुकसान नाही होणार. आणि तिला तर तिचा पगार तर मिळणारच ना. आणि आता खाली बसत तेजू म्हणते की ती पोरगी ना माझ्या डोक्यात जाते आणि काय उत्तर देणार आहोत आता आपण. आणि आता आपण मीडियाला काय उत्तर देणार आहोत जय, असे आता तनतन करत, पाय आपटत, हात डोक्याला लावत तेजू आता जयला म्हणते की तेवढ्यात जयला एक फोन येतो आणि लगेच आता जय उठून ताडकन बाहेर निघून जातो. आणि लगेच आता फोनवर बोलणं ऐकत आता जय म्हणतो की ओके, गुड आयडिया आहे आणि तू लगेच कामाला लाग आणि कुणाला सांगू नकोस. आणि जय म्हणतो की आता हे आपल्याला सरप्राईज द्यायचं आहे आणि ते सरप्राईज सगळ्यांसाठी असेल. आणि इकडे आता अमृतधाराच्या प्रॉडक्ट लॉन्चिंगसाठी सगळी काही तयारी केलेली असते. आकाश आता मॅककडे येतो आणि म्हणतो की स्क्रीन, लॅपटॉप सगळं काही चेक केलंय का. आणि आकाश म्हणतो गडबड होणार नाही ना. तर मॅक म्हणतो अजिबात नाही सर. आणि इकडे आता शर्वरी सगळ्या स्टाफला समजावून सांगते आणि मॅक तिथेच म्हणतो की तायडे सगळं रेडी आहे ना. तर शर्वरी म्हणते यस. आणि शर्वरी म्हणते की तुम्ही सगळे तिकडे थांबा, आपण मॅक इकडे थांबूयात. आणि आता सगळे तयारी करतात. सगळेजण तिथे आता अमृतधाराच्या प्रॉडक्ट लॉन्चिंगसाठी आलेले असतात. तर तेवढ्यात जय स्टेजवर येतो. सगळेजण जयला टाळ्या वाजवतात. जय आता सगळ्यांचे सुरुवातीला आभार मानतो आणि म्हणतो की तुम्ही सगळेजण या अमृतधाराच्या प्रॉडक्ट लॉन्चिंगसाठी आले, त्याबद्दल सगळ्यांचे आभार. सगळेजण टाळ्या वाजवतात. आणि जयने वेलकम टू साक्षी ऑर्गॅनिक्स म्हणता क्षणी सगळेजण टाळ्या वाजवतात. तेजू, आजी सगळेजण तिथे आलेले असतात. आणि लगेच आता मीडियावाला एक माणूस म्हणतो की सर, आम्हाला अगोदर जाणून घ्यायचं, या प्रॉडक्टच्या लॉन्चिंगसाठी सारिका राज्याध्यक्ष सगळ्यात मोठ्या ब्रँड ॲम्बॅसिडर होत्या, पण त्या एवढ्या मोठ्या सेलिब्रिटी असून लास्ट मोमेंटला या प्रोजेक्टमधून त्या ब्रेकआउट का झाल्या. आणि लगेच बाकीचे मीडियावाले म्हणतात की सर, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देणार आहात की नो कमेंट्स म्हणून निघून जाणार आहात. तर आता जय म्हणतो की मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे, तुमच्या कोणत्याही प्रश्नाला सोडणार नाही आणि तुमच्यापासून काही लपवणार देखील नाही. जय म्हणतो की आता आमच्याबरोबर जे आहेत ते फक्त आमचे आहेत आणि आमच्याबरोबर कोणताही स्टार नाही. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आमच्याकडे वेळही नाही. जय म्हणतो की प्रत्येकजण स्वतःला काय महत्त्वाचं वाटतं, काय योग्य वाटतं हेच करत असतो आणि आमच्यासाठी म्हणजे साक्षी ऑर्गॅनिकसाठी हे प्रॉडक्ट खूप महत्त्वाचे असल्याचे जय बोलतो. आणि काहीही नसताना तुम्ही आमच्या या प्रॉडक्टच्या लॉन्चिंगसाठी आलात,
काहीही नसताना तुम्ही आमच्यावर जो विश्वास दाखवला तोच विश्वास आम्ही आमच्या प्रॉडक्टमध्ये दाखवणार आहोत. आणि जय म्हणतो आज फक्त आपण इथे प्रॉडक्ट लॉन्च करत नाही तर एका विश्वासाची सुरुवात करत आहोत. आणि जय म्हणतो की साक्षी ऑर्गॅनिक्स तुमच्यापर्यंत अमृतधारा हे प्रॉडक्ट घेऊन येते. आणि जय म्हणतो की या प्रॉडक्टचा ब्रँड ॲम्बॅसिडर कोण असेल. जेव्हा मी याचा विचार केला आणि ज्यांच्या स्वभावातून या प्रॉडक्टला आता जिवंतपणा मिळाला आहे त्यांच्यापेक्षा या प्रॉडक्टचा ब्रँड ॲम्बॅसिडर कोण असेल असे मला वाटलं. आणि त्यांच्यापेक्षा मोठा या प्रॉडक्टचा ब्रँड ॲम्बॅसिडर कोणीच असू शकत नाही असे जय सांगतो. जय म्हणतो की आता ब्रँड ॲम्बॅसिडर कोण आहे हे सांगण्यापेक्षा तुमच्या समोर त्याला पेश करणं मला जास्त योग्य वाटेल. आणि लगेच आता जय हा आकाशकडे माईक देतो. आणि लगेच आता आकाश म्हणतो की आपल्या आईवर जर मनापासून प्रेम असेल तर तिच्या आयुष्यात आणा ही अमृतधारा. आणि आकाश म्हणतो हे प्रॉडक्ट्स बनवलं गेलेलं आहे 35 ओलांडून गेलेल्या महिलेसाठी. आणि आकाश म्हणतो की लहानपणापासून जे चांगलं आहे जे आपल्यासाठी पौष्टिक आहे आपली आई त्याचाच विचार करून आपल्याला तिने मोठं केलंय. आणि ते चांगलं आहे म्हणून आई म्हणते ते चांगलं आहे म्हणून आपण तिच्यावर विश्वास ठेवायचो. कारण आपल्याला माहीत आहे की आई जे आपल्याला चांगलं म्हणते ते आपल्यासाठी बेस्टच असेल. आकाश म्हणतो की प्रत्येक आई आपल्या मुलासाठी बेस्टच निवडत असते तर तेजू ही साक्षीकडे बघते आणि आपण पण आपल्या आईसाठी बेस्टच निवडायला हवं. आणि लगेच आता आकाश म्हणतो की अमृतधारा या प्रॉडक्टला सगळ्याच महिलांनी आता पसंती दिली आणि आता वेळ आली आहे तिची काळजी घेण्यासाठी जी सगळ्यांची काळजी घेते. आणि आईचा विश्वास ज्या प्रॉडक्टच्या पाठीमागे आहे तिच्यापेक्षा मोठा ब्रँड ॲम्बॅसिडर कोणीच असू शकत नाही असे आता जय स्टेजवर येत सगळ्यांना सांगतो. आणि लगेच आता जय म्हणतो प्रेझेंटिंग ब्रँड ॲम्बॅसिडर ऑफ अमृतधारा. तर सगळेजण इकडे तिकडे बघू लागतात. आणि त्यानंतर आता त्याच वेळेस आता लगेच आता शर्वरी पमाला आता स्टेजवर घेऊन येते. पमाचा हात घट्ट पकडत आता स्टेजवर पमाला शर्वरीने आणताच आता सगळेजण पमाकडे बघतात आणि टाळ्याचा कडकडाट होतो. सगळ्या जणांनी आता पमाला पसंती दिलेली असते. तेजूचा मात्र चेहरा त्या क्षणी पडलेला असतो. आणि जय म्हणतो की आज माझा स्टाफ त्यांच्या आईसाठी इथे आलेला आहे आणि त्यांनी अमृतधाराची निवड केलेली आहे. आणि जय म्हणतो की इथे सगळेजण सर्वसामान्य माणसं आहे. कुणी महानगरपालिकेमध्ये काम करतो, कुणी गृहिणी आहेत तर कुणी इकडे नोकरी करतायत आणि स्वतःचं घर सांभाळत कुटुंबाला हातभार लावत त्यांनी सगळ्यांची काळजी घेतली. आणि अशाच घरांच्या आईसाठी हे प्रॉडक्ट आम्ही बनवलंय. त्यामुळे या प्रॉडक्टचं उद्घाटन कोणत्याही सेलिब्रिटीच्या हस्ते होणार नसल्याचे जय बोलतो. आणि जय म्हणतो की ते होणार आहे माझ्या आयुष्यातील पहिल्या हिरोच्या हस्ते. आणि लगेच आता जय म्हणतो की माझ्या आईच्या हस्ते. आणि त्यानंतर आता जय म्हणतो की ह्या प्रॉडक्टच्या लॉन्चिंगसाठी माझ्या आईपेक्षा दुसरा कोणताच ब्रँड ॲम्बॅसिडर असू शकत नाही. आणि खाली उतरून आता जय हा तेजूचा हात धरून तेजूला स्टेजवर आणतो आणि तो धमाका बघून ती सरप्राईज बघून तेजू आता तिला आकाश ठेंगणं वाटलेलं असतं आणि तेजू खूप खुश झालेली असते. आणि स्टेजवर येऊन तेजू आता त्या प्रॉडक्टचं लॉन्चिंग करते आणि लगेच आता तेजूला खूप आनंद होतो. तर जय तेजूच्या हातात माईक देत म्हणतो की आई. तेजूच्या डोळ्यात पाणी येतं आणि जयबद्दल अभिमान वाटतो आणि जयच्या खांद्यावर तेजू आता हात ठेवते. आणि मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं असं आता तेजू बोलते. आणि लगेच आता तेजू खाली जाताच आकाश म्हणतो की आता आपल्या ट्रेनिंग मॅनेजर या प्रॉडक्टच्या त्यांच्या आई 2 शब्द सांगतील. आणि पमा घाबरत म्हणते मला नाही जमणार. तर शर्वरी पमाच्या हातात माईक देते आणि लगेच आता सगळ्यांना नमस्कार घालत पमा म्हणते की एवढ्या खूप लोकांसमोर बोलण्याची माझी पहिलीच वेळ आहे. तेव्हा जर काही चुकलं तर प्लीज मला माफ करा. आणि पमा म्हणते ते माझं घर चूल मूल या पलीकडचं जग मी कधी बघितलंच नाही. पमा म्हणते की आणि आमच्यासारख्या बायकांसाठी कोणीतरी काहीतरी करतंय म्हणून मला खूप भारी वाटतंय. आणि इकडे आता पमा म्हणते की आपल्या मुलांनी जर आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवली तर खूप काही झालं एवढंच आता पमा बोलते. त्यामध्ये सगळं आलेलं असतं. आणि पमा म्हणते की हे अमृतधारा आमची काळजी घेण्यासाठी बनवलंय तर ते प्रॉडक्ट नक्कीच छान असणार. आणि पमा म्हणते की हे प्रॉडक्ट तुम्ही नक्की घ्या. आणि सगळ्यांना पमा शुभेच्छा देते तर सगळेजण टाळ्या वाजवतात. आणि लगेच आता तेजू ही गौतम आणि साक्षीला स्टेजवर बोलवते आणि पूर्ण फॅमिलीचा एक सेल्फी काढतात. आणि खरंच आता अमृतधाराचं एकदम बेस्ट लॉन्चिंग झालेलं असतं. शर्वरी सुद्धा तिच्या स्टाफसोबत एन्जॉय करते. आणि इकडे आता जय पटकन आता त्या स्टाफसोबत येतो आणि सगळ्यांना हात मिळून कॉन्ग्रॅट्स करतो. पण शर्वरी हात पुढे करते पण जयचं लक्ष नसतं आणि जय तसाच निघून जातो. तर शर्वरीला वाईट वाटतं. आणि तेवढ्यात मॅक तिथे येतो आणि शर्वरीचा चेहरा पडलेला बघून मॅक म्हणतो काय झालं तायडे. तर शर्वरी म्हणते काही नाही थोडं थकल्यासारखं वाटतं. आणि इकडे आता शर्वरी विचार करत म्हणते की सरांना कालचा अजून राग आहे का माझ्यावर.
आणि त्यानंतर आता शर्वरी ही घरी येते. शर्वरी ही घरी येताच आता संध्याकाळ झालेली असते आणि लगेच आता शर्वरी ही बाहेर येते आणि बाहेर आता फेरफटका मारत असताना तेवढ्यात जय तिथे येतो आणि लगेच आता शर्वरी म्हणते की शायनर तू इथे काय करतोयस. तर लगेच आता त्याच्या हातात जयने वडापाव आणलेला असतो आणि जय तो वडापाव आता शर्वरीकडे देत म्हणतो की तुझ्या आयडियामुळे खरंच खूप थँक्स आणि तुझ्यासाठी तुझा स्पेशल. तर ते आता वडापाव बघता शर्वरीला आनंद होतो आणि शर्वरी म्हणते की वडापाव माझा फेवरेट वा. आणि जयला थँक्यू करत शर्वरी म्हणते की थँक्यू माझ्या वडापावसाठी आणि गुड नाईट करत जय तेथून निघून जातो. तर शर्वरी वडापाव खात विचार करत म्हणते की शायनर कसा टकाटक आहे आणि खरोखर शर्वरी पडलेली असते ती जयच्या प्रेमात. आणि जयने आता सगळ्यात मोठं सरप्राईज देऊन आता शर्वरीच्या आयडियाने कमाल करून जयने तेजूला मोठेपणा देऊन ब्रँड ॲम्बॅसिडरचं लॉन्चिंग केलेलं असतं. तर आता ही आयडिया शर्वरीची असल्याचे जय तेजूला सांगून आता शर्वरी आणि इकडे जय कसे एकमेकांच्या प्रेमात पडून एकमेकांसोबत आता लग्न करतात हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या रंजक एपिसोडसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.